नमस्कार, मी तहसीलदार चंद्रकांत शेळके, बीड तहसील. आज मोरगाव मांजरसुंबा महसूल मंडळामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. महसूल मंडळस्तरीय या बैठकीत विविध कामाचा आढावा घेण्यात आला. गावकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेण्यात आले. बहुतांशी गावकऱ्यांना रस्त्यासंदर्भात काही प्रश्न होते. त्यातील एक रस्ता जो आहे हा मोरगाव शिवारातला रस्ता आहे. अनेक शेतकऱ्यांची अडचण आहे. त्यांना अनेकांना आपले शेतीमाल घेऊन जाता येत नाही. त्या अनुषंगाने तात्काळ पाहणी करून रस्ता खुला करून देण्याचे आदेश यावेळी देण्यात येत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्यांनी आमचे मंडळ अधिकारी असतील, ग्राम महसूल अधिकारी यांच्या संपर्कात राहावं आणि आपल्या प्रश्न आणि समस्या सोडवून घ्याव्यात असे मी या ठिकाणी आवाहन करतो. त्यासाठी आपण मी इथे आमच्या प्रशासनाला इथे यायचं म्हणून आपला हा सगळा उपक्रम आजचा आहे. ग्रामपंचायत अधिकारी आणि हे कृषीचे पण आले सारे कृषी अधिकारी. आपण ऍक्च्युली सर्वांना या असं याच्यामुळेच म्हणतो की आता तुम्ही जे विषय ऐकले असतील किंवा कोणाची काही समस्या असली अडचण असली तर त्या अधिकाऱ्यांना जवळ असले तर डायरेक्ट आपण त्यांना विचारू शकतो. माझं सोपा सोपे 2-3 प्रश्न विचारतो. फक्त अनुदानामध्ये 90-95% अनुदान पडलं आहे असं मी समजतो. कोणाची काही अडचण असेल तर आज आम्ही आमचे भाऊसाहेब लिहून घेते कोणाची काही अडचण असेल लिहून. दुसरं ते आता तुम्हाला ॲग्रिस्टॅक म्हणजे फार्मर आयडी माहिती सगळ्यांना काढला पण असेल. काढला याच्यासाठी असेल की तुम्हाला त्याची कंपल्सरी झालं बरोबर ना. कारण अजून त्यामध्ये काही अडचणी असल्या कोणाच्या तर आपण त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न. तुम्हाला आठवत असेल मी मागच्या वर्षी म्हणत होतो की फार्मर आयडी काढा बरोबर. त्यावेळी ज्यांनी काढला नाही त्यांना मग जेव्हा त्यांचं अनुदान थकलं येतं कृषीचं मग आमच्याकडे पळत. तर असं न होता आपण आधीच या गोष्टी केल्या पाहिजे असं या मताचं मी आहे. वाळूचं काय धोरण आपल्याकडे आहे ते स्टॉक इकडे नाही. पण आता जे टेंडर चालू होतील याचे कशाचे तालुक्यातले मग लांबून का व्हायला पण तुम्हाला आम्ही ते देऊ शकतो. फक्त आणण्याचा खर्च करावा लागेल. 5 ब्रस मोफत वाळू घरकुलासाठी असते. फक्त ते ग्रामपंचायत अधिकारी महोदयाने घेऊन पंचायत समितीच्या घरकुल विभागाकडून भरत भंडाऱ्याकडे आणि तिथून मग आम्ही तुम्हाला ते ई-पास द्या. जेव्हा चालू होईल तेव्हा तुमचे तलाठी भाऊसाहेबांच्या संपर्कामध्ये राहा. शेतकरी आत्महत्या वगैरे काही प्रश्न नसतील असं मी समजतो. पूर्ण मंडळ असले तरी समजा राहायलाच नाही. आता सांगितलं किंवा तुमचं घरकुल काय मोठे प्रस्ताव बऱ्यापैकी सुरू आहे. कामही सुरू आहे. त्याच्यातलं मी प्रश्न तुम्ही नंतर विचार मला. मी काय बोलतो आहे आधी आहे कोणत्या सेवा मित्र केले काही सेवा मित्र आज सॅम्पल असेल तर बोल. आज आहे पण जुना